गई इंदिये सुखाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेसा भविया संमत सन्नी आहारे गुणजीवा पज्यती पाना सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसम तु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसवे गहना दियेण भणिया कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि उपसंहार सुरू आहे. 24 प्ररूपणांचं वर्णन आपण पूर्णतः बघितलेलं आहे आणि या अनुषंगाने जीवाची अशुद्ध अवस्था कशी असते याला आपण बघितलेलं आहे आणि आमची वर्तमान पोझिशन कोणती आहे हे पण आम्ही निश्चित केलेलं आहे. आणि यानंतर आमचे प्रश्नोत्तर सुरू आहे. 328 पेजवरचा प्रश्न सुरू होता आमचा की किती योग असे आहे की जे संज्ञी असंज्ञीला आणि या संज्ञी असंज्ञीच्या अतीत असणाऱ्या जीवांना पण असू शकतात. अशी 4 स्थानं आम्हाला पाहायला मिळतात की संज्ञी असंज्ञी आणि दोनोंनी रहित जीवांना असू शकतात. पहिलं स्थान मिळणार आहे औदारिक कायोग, औदारिक मिश्र कायोग, कारमान कायोग आणि अनुभय वचन योगाचं. हे संज्ञी जीवांना पण असतं, असंज्ञी जीवांना पण आहे. द्विनिंद्रियापासून अनुभय वचन योग आहे आणि संज्ञीच्या रहित जो आहे, संज्ञा आणि असंज्ञीच्या रहित जो आहे अशा जीवांना देखील 13व्या गुणस्थानामध्ये हे स्थान असू शकतं. त्यांना औदारिक कायोग जीवनपर्यंत असतो, मिश्र अवस्थेत समुद्घाताच्या वेळी मिश्र पण असतो, कारमान कायोग पण असतो आणि अनुभय वचन योग पण त्यांना आहे. म्हणून अशा प्रकारचं पहिलं स्थान 4 योगवाल्या जीवांचं पहिलं स्थान झालं. नंतर 3 योगाचं साम्य दाखवताना सांगितलं की औदारिक, औदारिक मिश्र आणि कारमान कायोग असा पण कॉम्बिनेशन एक राहू शकतो की असंज्ञी जीव आहे त्यांना औदारिक असंज्ञी अवस्थेत एकेंद्रियापासून असंज्ञीपर्यंत औदारिक, औदारिक मिश्र आणि कारमान राहतील. संज्ञी जीवांना पण हे कॉम्बिनेशन राहू शकतं मनुष्य आणि तिर्यंच्या अपेक्षेने. आणि संज्ञी आणि असंज्ञीच्या अतीत जेव्हा संयोग केवली भगवान आहे त्यांना देखील औदारिक, औदारिक मिश्र आणि कारमान काय योगाच्या अतीत ते राहू शकतात. म्हणून तिथे पण ते स्थान त्यांचं बनलेलं आहे. संज्ञी असंज्ञी में रहित संयोग केवली भगवंतांना. नंतर तिसरं कॉम्बिनेशन औदारिक मिश्र आणि कारमान काय योगाचं की लब्ध पर्याप्तक संज्ञी तिर्यंच आणि लब्ध पर्याप्तक असंज्ञी द्विनिंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत जीवांना औदारिक मिश्र आणि कारमान कायोग असतो. आणि संज्ञी आणि असंज्ञीनी रहित 13व्या गुणस्थानामध्ये देखील 2 समयपर्यंत औदारिक मिश्र आणि 3 समयपर्यंत कारमान कायोग राहू शकतो. म्हणून हे तिसरं कॉम्बिनेशन अशा तऱ्हेने 2 योगवाल्यांचं बनेल. आणि एक चौथं एकटं अनुभय वचन योग. द्विनिंद्रियापासून असंज्ञी पंचेंद्रियाला आणि संज्ञी पंचेंद्रियाला पण अनुभय वचन योग आहे. आणि संज्ञी आणि असंज्ञीच्या अतीत 13व्या गुणस्थानवरती अशा अनंत भगवंतांना देखील अनुभय वचन योग असतो. हे देखील एक कॉम्बिनेशन अनुभय वचन योगाचं. म्हणून 4च्या याच्यामध्ये 1, 3च्या याच्यामध्ये 1, 2च्या याच्यामध्ये 1 आणि 1 मध्ये 1 अशा तऱ्हेची 4 शक्यता त्या ठिकाणी संज्ञी असंज्ञी आणि संज्ञा रहित जीवांना असू शकतात. ठीक आहे, कालच्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर झालं असेल. आता कितने योग
संज्ञातीत जीवों के होते हैं, लेकिन एक संज्ञा वालों के नहीं होते हैं. किती योग असे आहे की जे संज्ञातीत जीवांना तर असतात, परंतु संज्ञा असणाऱ्या जीवांना असणार नाही. औदारिक मिश्र आणि कारमांडका योग हे दोन योग असे आहे की जे संज्ञातीत जीवांना आहे. संज्ञातीत जीव कधी होणार आहे? संज्ञा 13व्या आणि कोणत्या गुण? 13व्या 13व्या आणि गुणस्थानात. 14व्या गुण. 13व्या गुणस्थानात. म्हणून त्या ठिकाणी दोन योग संज्ञा वाले जीवांना आहे. औदारिक मिश्र आणि कारमांड समुद्घाताच्या अपेक्षेने. पण ज्यांची एक संज्ञा आहे त्यांना हे होत नाही. एक संज्ञावाला म्हणजे परिग्रह संज्ञावाला, शेवटची संज्ञावाला. परिग्रह संज्ञा असणारे 10, 11, 10व्याच गुणस्थानात आहे. म्हणून 10व्या गुणस्थानात एक योग, दोन योग हे राहणार नाही. औदारिक मिश्र आणि कारमांड काय योग. कारण त्या ठिकाणी 10व्या गुणस्थानात मरण आहे हे बरोबर आहे, पण 10व्या गुणस्थानात मरण आहे याचा अर्थ त्यांचं 4थं गुणस्थान तिथे झालेलं आहे. वैक्रियक मिश्र मध्ये किंवा कारमांड मध्ये ते आले आहे. औदारिक मिश्र आणि कारमांड असं त्या ठिकाणी राहणार नाही. म्हणून एक परिग्रह संज्ञावाल्यांना हा योग, दोन योगाचं हे कॉम्बिनेशन बसणार नाही. औदारिक मिश्र आणि कारमांडचं त्यांना बसेल तर कसं बसेल? कारमांड काय योग आणि वैक्रियक मिश्र काय योगाचं कॉम्बिनेशन बसू शकतं. एकटी परिग्रह पण तरी नाही आहे, कारण 10व्यात जरी मरण झालं 4थ्यात आला म्हणजे 4ही संज्ञा त्या ठिकाणी त्यांच्या विद्यमान झाल्या, म्हणून तेही कॉम्बिनेशन बसत नाही. म्हणून हे आणि वैक्रियक मिश्र होणारच नाही ना. 4थ्या गुणस्थानात आल्यावर देवगतीत जाणार आहे ना मरण मेला की. पण संज्ञा 4ही सुरू झाल्या. तो चौथ्यात आला ना, पण म्हणजे इथे वैक्रियक मिश्र होणारच नाही असं म्हणायचं. 10व्या गुणस्थानात वैक्रियक मिश्र होणारच नाही. नाही, वैक्रियक मिश्र होतच नाही. जर समजा आपण म्हटलं की मरण अपेक्षेने असं होऊ शकेल बा, 10व्या गुणस्थानात एखाद्या जीवाचं मरण झालं असं आपण गृहीत धरलं, असं कोणी म्हटलं तर त्या ठिकाणी 4थं गुणस्थान त्याचं झालेलं आहे. त्यामुळे वैक्रियक मिश्रचा बसू शकत नाही. 4थ्या गुणस्थानात आला तर कारमांड बसू शकतो आणि पुढे वैक्रियक बसू शकतो, पण 4ही संज्ञा आता त्यांच्या विद्यमान राहतात. त्याच्यामुळे एक संज्ञा असं कॉम्बिनेशन राहणार नाही. अशाच प्रकारे 2 आणि 3 संज्ञा वालों के भी जानना चाहिए. 2 संज्ञा म्हटलं तर कोणत्या? परिग्रह आणि मैथुन शेवटची, त्याच्यामध्ये देखील हेच असंच बसेल. नंतर 3 संज्ञावाल्यांना पण असंच. आणि आहार का नाही घेतला? 4 संज्ञावाले का नाही घेतले? कारण या ठिकाणी औदारिक मिश्रचा कॉम्बिनेशन नाही. आहारक द्विकवाल्याला औदारिक मिश्रचा कॉम्बिनेशन राहू शकतं एकट्याचं. जेव्हा 4 संज्ञा आहे तेव्हा तो 6व्या गुणस्थानात आहे. 6व्या गुणस्थानात असताना आहारक पुतळा निघू शकतो, त्यामुळे त्याची तिथे मिश्र अवस्था होऊ शकते. म्हणून 4 वाले नाही घेतले, 2 आणि 3 वाले घेतले. पुढचा प्रश्न आता, कितने योग 4 संज्ञा वालों के ही होते हैं? 4 संज्ञा असणाऱ्या जीवांनाच किती योग होतात? कितने योग 4 संज्ञा वालों के ही होते हैं? 4 योग 4 संज्ञा वालों के ही होते हैं. कसं लावाल हे? 4 योग 4 संज्ञा वालों के ही होते हैं. पहिल्यांदा तर आपल्याला 4 योग कुठे असू शकतात? 4 योग कुठे असू शकतात? जर आम्ही 6वं गुणस्थान लावलं, 4ही संज्ञा त्या ठिकाणी आहे, पुढे 3 संज्ञा झाल्या आहे, मग आपल्याला लावावं लागेल 6व्या गुणस्थानात.
6व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने जर आम्ही कथन लावलं तर 6व्या गुणस्थानामध्ये किती योग त्या जीवाला आहे? मिश्र अवस्था आहे, आहारक राहू शकेल, आहारक दिक राहू शकेल. आहारक आहारक मिश्र राहू शकेल. नंतर मिश्र अवस्था असल्यामुळे त्या ठिकाणी आता 4 मनाचे लावावे नाही लागणार, 3 वचनाचे पण नाही लावावे लागणार. नाही, आता त्यांना योग कमी लावावे लागत नाही. 4 मनाचे 4 वचनाचे तर लावावेच लागतात, पण 4 योग 4 संज्ञा वालोंकेही होते हे. आणि उत्तर दिलं आहारक द्विकवाल्याला. आहारक द्विकवाल्याला 4 योग आहे आणि वैक्रियक द्विकवाल्याला, आहारक द्विकवाल्याला आणि वैक्रियक द्विकवाल्याला इथे हे लक्षात नाही येत आहे, पण नेमकं काय म्हणायचं आहे. या प्रश्नावर मार्क करून ठेवू आपण. कोणाच्या लक्षात येत असेल उत्तर तर पहा. अदरवाईज पुढचा प्रश्न घेऊ. हा प्रश्न मार्क करून ठेवू. कौनसे योग 4 सात संज्ञा तर प्राण खूप वालों के. जीवन आहे, त्याच्यामुळे ते फक्त 4 कसे काय राहणार ना? हो ना, कारण म्हणजे इथे 1 जर ते आपण 5 संज्ञा चारही गुणस्थानापर्यंत घेतल्या 4 संज्ञा सगळ्यांनाच असणार आहे. मग 6 असं पर्यंत 1 ते 6 पर्यंत सगळ्यांनाच संज्ञा असं लावू राहतील. शकतो. नाही नाही, हा असा आपण लावू शकतो. एक याच्यामध्ये 4 योग म्हणजे कोणते? औदारिक कायोग, औदारिक मिश्र, कारमाण आणि अनुभय वचन योग. हे 4 योग लावले तर ते चारही संज्ञा त्यांच्या आहे त्या जीवाच्या. औदारिक कायवाल्याला पण आहे, औदारिक मिश्रवाल्याला आहे, कारमाणवाल्याला आहे आणि अनुभयवाल्याला आहे. 4 योग. आणि पण त्यांनी म्हटलंय ना आहारकवाल्याला इथं वेगळे संज्ञातीत जीवांना 4 नसतात योग. म्हणतात ना ते. हो नाही, पण खाली उत्तरात काय सांगितलं? 4 योग 4 संज्ञा वालोंकेही होते हे. मग 4 योग कोणते? 4 संज्ञा वाले घेतले आपण जीव. 4 संज्ञावाले तर एकेंद्रियापासूनही 4 संज्ञावाले आहे. हो आपण एकेंद्रिय पण घेऊ शकतो, हो, द्विनेंद्रिय त्याच्यात पण सगळेच घेऊ आले, शकतो. देवगतीतलेही आले त्याच्यात. सगळेच आले. हा सगळेच आले. 4 संज्ञा म्हटलं तर सगळेच जीव आले त्याच्यामध्ये. 4 संज्ञावाले म्हणजे पण 6व्या 4 योग असणारे. गुणस्थानापर्यंतचे सगळे जीव आले. हा 6व्या गुणस्थान वारेपर्यंतचे सगळे जीव आले त्याच्यामध्ये, 4 संज्ञामध्ये. पण 4 योग, तेच ना, 4 4 योग योगाचा कोणता? प्रश्न आहे ना. आणि त्याच्यात आहारद्विक आले पाहिजे म्हणजे हा प्रश्न मार्क करून ठेवू. पाहू याचं उत्तर पुढे लागलं माताजी तर. आल्या ते मुक्तागिरीला. आल्या? आल्या, कालच आल्या. हो का? माहिती नाही हा ना काल कालच तुम्हाला आले. पोहोचल्या. इकडे. कालच पोहोचल्या मुक्तागिरीला. हो का? हा माहित पडेल मग. हा विचारू प्रश्न. ते हा काल मग आपलं बोलणं झाल्यानंतर नेटवर पाहिलं होतं तर त्या भैसदेईच्या जवळ होत्या कुठेतरी, तर ही म्हणते की काल हो पोहोचल्या का? पण. हो पोहोचल्या. बापरे. शशिकांतशी वगैरे हो बोलणं का? झालं ना तिथे, झालं पोहोचल्या आज कालच. हो का? हा असं. इथे माहित नाही पडलं आम्हाला. व्हॉट्सअपवर वगैरे पण काही आलं नाही काहीच. काहीच नाही आलं यावेळी. हो हो ना, आलं. तेच आलं नाही, आलं नाहीये काही, वेळ पण मग. पोहोचल्या. कारण काल बोलणं हा, झालं ना मुक्तागिरीला, तर पोहोचल्या म्हणे सकाळीच. अच्छा हा अच्छा अच्छा. हो का? पुढचा प्रश्न घेऊ. कौन से योग 7 प्राण वालों के ही होते हैं? 7 प्राण वाल्यांना किती योग होतील? 7 प्राणवाले या ठिकाणी घ्यायचे, परत 7 प्राणवाले घ्यायचे. याचा अर्थ या ठिकाणी कोणते प्राण लावावे लागणार नाही? मनोबल, नंतर वचनबल आणि श्वासोश्वास.
3 प्राण कमी लावावे लागतील. 10 प्राणवाला आहे, पण 10 प्राणवाला असताना त्याला हे 3 प्राण कमी आहे. 3 प्राण कमी आहे म्हणजे त्यांची अपर्याप्तक अवस्था सुरू आहे. अपर्याप्तक अवस्थेत आहारक मिश्र त्याला 7 प्राण आहे आणि वैक्रियक मिश्रवाल्याला 7 प्राण आहे. आता औदारिक मिश्र का नाही घेतलं याच्यामध्ये? कारण औदारिक मिश्रवाल्यालाही 7 प्राण असू शकतात ना. हो. मग तो सोडायचं कारण काय असावं? त्यांनी 2 प्राण 7 प्राण वालों के ही होते हे 2 योग. औदारिक मिश्र मध्ये बाकीचे म्हणजे कमी असू शकतात, 4ही असू शकतात, 5ही असू शकतात प्राण. 4ही असू शकतात, बाकीचेही असू शकतात म्हणून सोडलं त्यांनी. इथे 7 कंपल्सरी आहे. इथे 7 कंपल्सरी आहे. आहारक मिश्र मध्ये आणि वैक्रियक मिश्र मध्ये 7 प्राण आहेत आणि म्हणून त्यांना 2 योग 7 प्राण वालों के ही होते हे 2 योग म्हणजे आहारक मिश्र घेतले त्यांनी म्हणजे मग काय आपण तिथे श्वासोच्छवास नाही असं म्हणायचं का? नाहीच राहत ना मग. मग तेवढा वेळ राहत नाही ना. त्या म्हणजे तो पुतळा जेव्हा तयार होतो त्यावेळेला त्या श्वासोच्छवास प्राण नाही राहत तिथे. आणि 2 योग घेतले ना, 2 योग 7 प्राण वालों के ही होते हे 2 योग कोणते लावले? वैक्रिक मिश्र आणि आहारक मिश्र ना. आहारक मिश्र आणि वैक्रियक मिश्र घेतले आहे. वैक्रियक मिश्र हे 2 7 प्राणवाल्यांना तेच घेतलं त्यांनी की त्या पुतळ्याचं शरीर आणि वैक्रियक शरीर यांना कंपल्सरी अपर्याप्तक अवस्थेत 7 प्राण आहे. हे लागलं. कौन से योग सभी उपयोगों में पाए जाते हैं? कौन से योग सभी उपयोगों में पाए जाते हैं? उपयोगाचे एकूण भेद आहे 12 आणि 12 उपयोग औदारिक कायोग मध्येच सापडेल. औदारिक कायोग मध्ये सापडेल. आणखी सत्य मनोयोग आणि अनुभय मनोयोग आणि सत्य वचन योग आणि अनुभय वचन योगात 5 योगामध्ये हे सगळे 12च्या 12 उपयोग आपल्याला मिळतात. हे तर लक्षात आहे. कितने योगों में 14 ध्यान होते हैं? 14 ध्यान. 2 कमी शुक्ल ध्यानाचे भेद. 4 मनोयोगात आणि 4 वचन योगात. कारण वचन योगात आणि मनोयोगात 4 अर्थ ध्यानही आहे, रौद्र ध्यानही आहे, धर्म ध्यानही आहे आणि 2 शुक्ल ध्यानही आहे. आणि मग दुसरे 2 शुक्ल ध्यान 2 वचनामध्ये आहे आणि 2 मनोयोगात आहे. म्हणून 4 मनोयोग आणि 4 वचन योगामध्ये 14 प्रकारचे ध्यान होतात. क्लिअर झाला हा प्रश्न? 4 मनोयोग आणि 4 वचन योग हे कुणाला आहे? अर्थ ध्यानातही आहे, रौद्र मध्ये आहे, धर्म मध्ये आहे आणि शुक्लाच्या 2 मध्ये आहे. 11-12 पर्यंत आहे. आणि नंतर मात्र त्या ठिकाणी 2 मनोयोग आणि 2 वचन योग कमी होतील. म्हणून शेवटचे 2 ध्यान हे 2 मनोयोग आणि 2 वचन योगात राहतील. ऐसा कौन सा योग है जिसमें सभी ध्यान होते हैं? असा कोणता योग आहे बा की ज्या ठिकाणी 16च्या 16 ही ध्यान होतील? असा कोणताही योग नाही. नाही, कोणताच नाही घेतला. 14 शुक्ल ध्यान अयोगीमध्ये 15 होऊ शकतात औदारिक कायोगात, पण 16 अयोग अवस्था है म्हणून. ऐसा कोई भी योग नहीं जिसमें सभी ध्यान होते हैं, क्योंकि चौथा शुक्ल ध्यान अयोगी भगवान के होते हैं. किस किस योग में आर्त ध्यान का अभाव हो सकता है? कोणत्या कोणत्या योगामध्ये अर्थध्यानाचा अभाव होऊ शकतो? अर्थध्यानाचा अभाव कुठपर्यंत आहे? अर्थध्यान कुठपर्यंत आहे? तसंही 6व्या गुणस्थानापर्यंत अर्थध्यान आहे. निदान सोडलं, निदान 5व्या पर्यंत आहे.
आणि 6व्या गुणस्थानात 3 आर्तध्यान आहे. म्हणजे 6व्या गुणस्थानापर्यंत आर्तध्यानाचा सद्भाव आहे. 7व्यामध्ये किती योग आहे मग? 4 मनाचे आहे, 4 वचनाचे आहे, एक औदारिक आणि काय औदारिक काय योग आहे. औदारिकच काय योग आहे की नाही? मिश्र होणारच नाही. मिश्र होणारच नाही, पण यांनी 3 काय योग घेतले ना, औदारिक, द्विक आणि कारमान. 7व्यात थोडी राहणार औदारिक द्विक. हो, औदारिक तर नाहीच, मिश्र तर नाहीच राहणार. मिश्र तर 9च योगामध्ये अर्थध्यानाचा अभाव होऊ शकतो, क्योंकि ये योग 6ठे गुणस्थान के आगे भी पाए जाते हैं. इथे ह्या प्रश्नाचं उत्तर कन्फ्युजिंग आहे, कारण 7व्यामध्ये अर्थध्यान नाही आहे आणि 7व्यामध्ये आपल्याला योग लावायचे असतील तर 4 मनाचे, 4 वचनाचे आणि एकच काय योग लावावा लागतो, औदारिक काय योग. म्हणून 9च लावावे लागतात. 9 लावायचे. 11 योगामध्ये अर्थध्यान का अभाव भी हो जाता है. 11 योगात 11 मग 13व्या गुणस्थानाच्याच अपेक्षेने घेतलं का? नाही, तसंही नाही लागत ना, पण तिथे मनाचे वचनाचे कमी होतात ना 13व्यात हो. लावले तर. हम्म. आणि औदारिक द्विक पण 9 नाहीच राहणार ना. औदारिक द्विक पण नाही औदारिक तिथे राहणार. नाही, औदारिक ते द्विक असते. समुद्घाताच्या कारमान. अपेक्षेने, समुद्घाताच्या अपेक्षेने लागेल, योग पण नाही ते राहत इथे तेवढे. 9 पाहिजे. हा, योग 11 मनाचे आणि वचनाचे कमी होतात. हाही प्रश्न मार्क करून ठेवू. 9 पाहिजे बहुतेक इथे. 9 योगामध्ये अर्थध्यानाचा अभाव आहे. नाही, उलटा आहे हा प्रश्न. 9 योगामध्ये अर्थध्यानाचा सद्भाव आहे. 4 मनोयोगात अर्थध्यान आहे, 4 वचन योगात आहे आणि औदारिक काय योगातही आहे. क्योंकि ये योग 6ठे गुणस्थान के आगे भी पाए जाते हैं. हाई प्रभु. 4 योग वालों के कितने कुल होते हैं? 4 योग वाल्यांचे किती कुल होतील? तर 4 योग वाले कोणते? तेच औदारिक, द्विक, कारमान आणि अनुभय वचन योग. 4 योग वाले म्हटले की. आणि ते कोण जीव आहे? तर विकलत्रय आणि पंचेंद्रिय तिर्यंच. आणि म्हणून यांचे कुल जोडले तर 67.5 लाख करोड कुल या 4 योगामध्ये दिसतील. क्या वेद और कषाय से रहित अनाहरक जीव भी होते हैं? वेद आणि कषायाने रहित अनाहरक जीव असू शकतो का? अनाहरक अवस्था. अनाहरक अवस्था कुठे आहे? एक तर असू शकते विग्रहगतीत 13व्या अनाहरक अवस्था. गुणस्थानात. 13व्या गुणस्थानात नाही लागत. 13व्या 13व्या गुणस्थानात गुणस्थानात आहे. अनाहरक अवस्था तिथे वेद आणि कषाय दोन्ही नाहीये. दोन्ही नाहीये. आपण विग्रहगतीत म्हटले तर वेद आणि कषाय विग्रहगतीमध्ये आहे, त्यामुळे तिथे लागत नाही. मग आपल्याला 13व्या गुणस्थानामध्ये वेद आणि कषायानी रहित जीव अनाहरक आहे. 9व्या गुणस्थानामध्ये वेद रहित तो जरूर होतो, परंतु त्या ठिकाणी अनाहरक अवस्था असत नाही. आणि 11व्या आणि आणि कषाय 12व्या आणि गुणस्थानातही 9व्या गुणस्थानात कषाय आहेच. हा, कषाय आहे. दोन्हीनी रहित नाही, वेदानी रहित झाला आणि कषायानी रहित वेदांनी 11-12 मध्ये आहे, पण त्याही ठिकाणी तो अनाहरक नाही. म्हणून 13व्या गुणस्थानामध्ये समुद्घात की अपेक्षा जब कारमान का योग में स्थित होता है तब वह जीव अनाहरक होता है. किंवा 14व्या गुणस्थानातले अयोग केवली भगवान अनाहरक आहे किंवा सिद्ध परमेष्ठी भगवान हे पण अनाहरक आहे. 31वां प्रश्न. क्या द्रव्य वेद के समान भाव वेद भी जीवन भर परिवर्तित नहीं होता है? द्रव्य वेद जसा बदलू शकत नाही तसा भाव वेद बदलतो की नाही बदलत? भावानुसार वेदामध्ये, भाव वेदामध्ये फरक पडतो का? हा प्रश्न आहे.
आता याच्या उत्तर पाहताना चारही गतीच्या अपेक्षेने जर आम्ही बघितलं तर नरकामध्ये जसा द्रव्यवेद आहे तसाच भाववेद आहे. नंतर देवगतीमध्ये देखील भाववेद आणि द्रव्यवेद याच्यामध्ये भिन्नता दिसत नाही, म्हणजे द्रव्यवेद आहे तसाच भाववेद राहणार आहे. नंतर भोगभूमीत जीवांचंही तसंच आहे. प्रश्न आहे हा कर्मभूमीत जीवांचा, यांच्या याच्यामध्ये द्रव्यवेद आणि भाववेद याच्यामध्ये काय असू शकते, असमानता असू शकते. म्हणून यांना म्हणायचं द्रव्यवेद तर परिवर्तित होत नाही बा, मग भाववेद देखील या कर्मभूमीच्या अपेक्षेने परावर्तित होतो का, बदलतो का, की जन्मापासून जो आहे तो मृत्यूपर्यंत समान राहतो, हा प्रश्न आहे. काय वाटतंय? भाववेद देखील बदलत नाही. जो जन्माच्या पहिल्या समयापासून आहे तो जीवनपर्यंत भाववेद देखील कायम राहतो. भलाई त्यामध्ये असमानता असेल, भिन्नता असेल, पण जो भाववेद आहे तो कायम राहणार आहे. उत्तर, देव नारकी भोगभूमिया आदि जीवों के जैसा द्रव्यवेद होता है वैसा ही भाववेद होता है, लेकिन कर्मभूमिया जीवों के वेद की विषमता होती है. उनमें भी कषायावत अंतर्मुहूर्त स्थायिनः वेदाः आजन्मन आमरणात उत्तरस्य सत्वात, म्हणजे जन्मापासून मरणापर्यंत एकच असतो. कषाय के समान वेद भी अंतर्मुहूर्त पर्यंत नहीं होते, क्योंकि जन्म से लेकर मरण तक एक ही वेद का उदय पाया जाता है. इस कथन से ऐसा लगता है कि कर्मभूमि में जिसके जन्म से यदि द्रव्य से स्त्रीवेद और भाव से पुरुषवेद है तो जीवन पर्यंत उनके यही स्थिति रहेगी, इसमें परिवर्तन नहीं होगा. म्हणजे द्रव्य वेद हा कशाने आहे, शरीराच्या चिन्ह विशेषाने द्रव्यवेद ठरतो, आणि भाववेद मोहनीय कर्मामध्ये जो नो कषाय वेदनीय स्त्री पुरुष नपुंसक वेद आहे याच्या उदयामध्ये हा भाववेद असतो. आणि द्रव्यवेद पण बदलत नाही आणि भाववेदामध्ये देखील बदल होत नाही. जो जन्मापासून आहे तो मृत्यूपर्यंत तसाच राहणार आहे. कौन से वेद के बराबर कुल अशुभलेशाओं में होते हैं? कोणत्या वेदाच्या बरोबर? अशुभलेशा, अशुभलेशेमध्ये कोणता वेद साधारणतः असतो? अशुभलेशेमध्ये नपुंसकच वेद साधारणतः असतो. हाँ, म्हणून नपुंसक वेद में जितने कुल होते हैं उतने ही कुल अशुभलेशाओं में होते हैं, क्योंकि दोनों ही एकेंद्रिय से लेकर चतुरेंद्रिय पर्यंत तथा नारकियों के होते हैं. आता कषायों का उदय किस गुणस्थान में होता है? कषायांचा उदय, अनंतानुबंधी कषायाचा उदय गुणस्थान, दुसऱ्या गुणस्थानापर्यंत अनंतानुबंधीचा उदय असतो. अनंतानुबंधीचं सत्व 7व्या गुणस्थानापर्यंत, 7व्यापर्यंत, 1 ते 7 पर्यंत. आणि अनंतानुबंधीचा बंध उदय दुसऱ्यापर्यंत, सत्व 7 पर्यंत, बंध 4थ्या गुणस्थानापर्यंत आहे. नाही, दुसऱ्यापर्यंतच आहे. कारण 4थ्यात अनंतानुबंधीचा उदयच नाही आहे. अनंतानुबंधीचा उदय दुसऱ्यापर्यंत आहे. आणि ती प्रकृती, अनंतानुबंधी प्रकृती कशी आहे? स्वोदय प्रकृती, स्वोदय बंधी आणि परोदय बंधी अशी प्रकृती आहे. स्वोदय बंधी आहे म्हणजे स्वतःचा उदय असताना देखील ती बांधल्या जाते. आणि परोदय बंधी पण प्रकृती आहे ती अनंतानुबंधी. म्हणजे मिथ्यात्वाच्या उदयात देखील अनंतानुबंधीचा बंध आहे. काही प्रकृती अशा असतात
की ज्या स्वतःचा उदय असतानाच फक्त बांधल्या जातात, त्याला म्हणतात स्वोदयबंधी प्रकृती. जसं मिथ्यात्व आहे, तर मिथ्यात्वाचा कसा बंध आहे? स्वोदयबंधी प्रकृती आहे ती. म्हणजे मिथ्यात्वाचा उदय असतानाच मिथ्यात्व कर्म बांधल्या जाते. मिथ्यात्वाचा उदय संपला की मिथ्यात्व बांधल्या जात नाही. कोणत्याही बाकीच्या प्रकृतीच्या उदयात मिथ्यात्व बांधल्या जाणार नाही. अनंतानुबंधीचा उदय आहे दुसऱ्या गुणस्थानात, तिथे मिथ्यात्व बांधल्या जाते का? नाही. नाही, मिथ्यात्व नाही बांधल्या अनंतानुबंधीचा जात. दुसरं नाही. म्हणजे अनंतानुबंधी ही प्रकृती अशी स्वोदयबंधी प्रकृती आहे की तिच्या उदयातच ती बांधल्या जाते. पण मिथ्यात्व तिच्या उदयातच तो बांधल्या जातो. पण अनंतानुबंधी अशी प्रकृती आहे की जे स्वोदयबंधी पण आहे आणि परोदयबंधी पण प्रकृती आहे. जसं एखादा जीव आहे, तो आता समजा 11व्या पर्यंत गेला उपशम श्रेणी आरोहण करून, त्यांनी अनंतानुबंधीची काय केली आहे? विसंयोजना केली आहे. त्याच्या संयोजन सत्तेमधलं अनंतानुबंधी पूर्ण संपलेला आहे. हा जीव पतित होता होता पहिल्या गुणस्थानामध्ये त्याला आला, मिथ्यात्वाचा उदय आला, पहिल्या गुणस्थानात आला. आता पहिल्या गुणस्थानात आल्यानंतर अनंतानुबंधी होती का तिथे? सत्तेत नव्हती. नाही. म्हणजे अनंतानुबंधीची सत्ता नव्हती, पण मिथ्यात्वानी अनंतानुबंधीचाही बंध प्रारंभ केला. म्हणजे त्यावेळेला मिथ्यात्व जसं उदयात आलं, मिथ्यात्व उदयात आल्याबरोबर मिथ्यात्व कर्माच्या उदयात अनंतानुबंधीचा बंध प्रारंभ झाला. आणि बंध प्रारंभ झाला म्हणून काय परिस्थिती झाली पहिल्या गुणस्थानात? की मिथ्यात्वाचा तर उदय आला, पण अनंतानुबंधीचा उदय नाही, अशी अवस्था काही काळ टिकली. कारण मिथ्यात्वाला पहिल्यांदा अनंतानुबंधीला बांधलं आणि मग त्या अनंतानुबंधीचा आबाधा संपला आणि नंतर अनंतानुबंधीचा उदय सुरू झाला. म्हणून जर कुणी प्रश्न विचारला की पहिल्या गुणस्थानात जीव अनंतानुबंधी रहित असू शकतो का? अनंतानुबंधीच्या उदयाने तो रहित असू शकतो का? त्याचं उत्तर असू शकतो, एवढ्या काळासाठी असू शकतो, जरी आम्ही आबादा काळ लावलं इथे, संपेपर्यंत. हा आबादा काळ संपेपर्यंत इथे लावला आम्ही. अनंतानुबंधीचा उदय दुसऱ्या गुणस्थानापर्यंत असतो, सामान्य कथनाने आहे, हा त्याच्यासाठी अपवाद आहे. म्हणून अनंतानुबंधीचा बंध दुसऱ्यापर्यंत, नंतर सत्व 7 पर्यंत आणि उदय दुसऱ्यापर्यंत. नंतरचं हे अप्रत्याख्यानाचं नंतर उद्याला बघू. एक प्रश्न की पर्याप्तक आणि अपर्याप्तक अपेक्षेने नरकामध्ये किती गुणस्थाने होतात? पर्याप्तक आणि अपर्याप्तक अपेक्षेने नरकामध्ये किती गुणस्थाने होतात? 2. पहिलं होईल, दुसरं होईल आणि पहिलं चौथं होईल. तिसरं नाही होणार. तिसरं नाही होणार. अपेक्षा लावता येईल? तिसरं गुणस्थान नरकात पर्याप्तक अवस्थेत होऊ शकतं, काही बिघाड नाही. पर्याप्तक अवस्थेत नरकात तिसरंही गुणस्थान होऊ शकतं. म्हणजे पर्याप्तक अवस्थेत नरकामध्ये 1 ते 4 गुणस्थानं होतात, सामान्य कथन. पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं पण. आता अपर्याप्तक अवस्थेने, अपेक्षेने लावला आपण, अपर्याप्तक अपेक्षेने. ते अपर्याप्तक अवस्थेत नाही होणार तिसरं गुणस्थान. अपर्याप्तक अवस्थेत तिसरं गुणस्थान नाही होणार. आणखी दुसरं होईल का? दुसरं पण नाही, कारण अपर्याप्तक म्हणजे इथे मेला सासादनमध्ये तर तो नरकात जातच नाही है ना. म्हणून दुसरं पण नाही. पहिलं होईल का? पहिलं तर होऊच शकते. पहिलं तर होईलच. चौथं
हा, चौथं होऊ चौथं शकते पण का? होईल. चौथं होईल ना पण चौथं. होईल, पण पहिल्या नरकाच्या अपेक्षेने. परत इथे अपेक्षा लावायची. म्हणून पहिल्या नरकाच्या अपेक्षेने अपर्याप्तक अवस्थेत पहिलं आणि चौथं गुणस्थान, आणि 7ही नरकाच्या अपेक्षेने पर्याप्तक अवस्थेत 4 गुणस्थानं, अशी गुणस्थानं नरकात होऊ शकतात, पर्याप्तक आणि अपर्याप्तकाच्या अपेक्षेने. ठीक आहे, पुढचा भाग उद्याला पाहू. पुढे काय लावणार? जे पुढे चैत्यभक्ती सांगितलं ना मी त्या दिवशी. चैत्यभक्ती हो जी प्रत्यक्ष गौतम, ती पहिल्यांदा घेऊ, हो. आणि नंतर माझा विचार असा आत्मानुशासन लावावा असा होता. हो. ती आत्मानुशासन चैत्यभक्ती ग्रंथ. मग ते म्हणजे जे ज्ञानमती माताजींनी संपादित केलेलं आहे तेच पुस्तक आहे का? हो हो हो, हा. मी हा, त्याची मग ते PDF आहे. टाकते. नाही ते आहे बघ माझ्याजवळ, छोटं म्हणून मी पुस्तक. विचारले की ते छोटस हो पुस्तक हो, आहे असं बारीकचं. हा, ठीक आहे. बारीक आहे ते ते तुम्ही पुस्तक. कधी सांगितलं त्या दिवशी त्याच्यात फक्त कदाचित एखाद दिवशी ऐकलं नसेल. हो हा. हो हो, हम्म. चैत्यभक्तीचं म्हटलं मी एक, पण माझ्याजवळ चैत्यभक्तीचं प्रभाचंद्र आचार्यांच्या टीकेसहित थोडं विस्तीर्ण वर्णन अच्छा. आहे, तर ती थोडी बरं. आपण पाहू. अर्थ तर त्याच्यात तुम्हाला श्लोक तर त्याच्यात मिळून जातील चैत्यभक्तीचे, हो. आणि PDF ही टाकत कोणत्या आहे मग मी. आचार्यांचं आहे? कोणत्या आचार्यांचं आहे? दशभक्तीचं जे प्रभाचंद्र आचार्यांच्या 10 भक्तींवर त्यांनी हा हा संस्कृत टीका हा लिहिलेली आहे, ते आहे हा. अच्छा. त्याच्यावर. आणि हे कसं आहे, चैत्यभक्ती म्हणजे गौतम गणधरांनी जी डायरेक्ट रचना झालेली आहे, त्यांच्या मुखातून जे स्तोत्र बाहेर हम्म पडलं, ती म्हणजे चैत्यभक्ती हम्म आहे. आपल्याजवळ कोणतंही असं काव्य नाही हो. की जे डायरेक्ट आपल्याजवळ हम्म गणधरांपासून आलंय. ते एक चैत्यभक्तीचं आहे हम्म आणि एक प्रतिक्रमण आहे. हम्म दोनच आहे आपल्याजवळ उपलब्ध. एक प्रतिक्रमण पण आहे. हम्म. आणि प्रतिक्रमण त्यानंतर कोणचं? संस्कृत? आत्मानुशासन संस्कृत प्राकृत हा. मध्ये आहे ते. त्याच्यावरही प्रभाचंद्र प्राकृत. आचार्यांची टीका आहे त्याच्यावर अच्छा. पण. हा हा. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालो, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ भो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वैच्छायाणम, नमो लोये सव्व साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.